नमस्कार, मी साक्षी शिंदे. झटपट संवादमध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण घेणार आहोत दिवसभरातील बातम्यांचा झटपट आढावा. राष्ट्रवादीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी संकष्टी चतुर्थीचा योग साधत महड येथील वरदविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे उपस्थित होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेले काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी शनिवारी औरंगाबादमधून अपक्ष लढणार असल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पोलादपूर तालुक्यात तिथीनुसार ढोलताशा, लेझिम, भगवे झेंडे, भगवे फेटे अशा अभूतपूर्व जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी करून साजरी करण्यात आली. कोकणमध्ये सणांची मोठी परंपरा आहे. या सण उत्सवांचे रंगढंग डोळे दिपवणारे असतात. सिंधुदुर्गातील गावागावात या उत्सवाचे विविध प्रकार पाहावयास मिळतात. कुडाळ नेरुळ गावच्या शिमगोत्सवाची अशीच अनोखी परंपरा आहे. ही परंपरा आजही ग्रामस्थ आणि चाकरमानी जपत आहेत. शिवजयंती निमित्ताने रसायन येथील टाकेदेवी रिक्षाचालक मालक संघटनेकडून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी रिक्षाचालकांनी संघटनेचे उपाध्यक्ष संदीप मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चांभारली ते मोहपाडा अशी शिवध्वज फडकवत रॅली काढली होती. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शहरात शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक PW जावळे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. झटपट संवादमध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर झटपट संवादमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. घेऊयात उर्वरित बातम्यांचा झटपट आढावा. सुनील तटकरे आणि जयंत पाटलांच्या आयुष्यात पुन्हा दुश्मनी होणार नाही असा विश्वास व्यक्त करत लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना भरघोस मतदान करून अनंत गीते यांचे पार्सल रायगडातून बोचके बांधून मुंबईला पाठवा असे आवाहन शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी पेण तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांना केले आहे. पार्थ पवार आमचे उमेदवार आहेत, त्यामुळे घरात लग्न असताना जशी जबाबदारी असते तशी जबाबदारी आपल्यावर असल्याने शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी आपल्यावर केलेल्या टीकेला 29 एप्रिल नंतर समर्पक उत्तर देण्याचे सुतोवाच करतानाच खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाला जिल्हा बँकेने 14 कोटी नव्हे तर 2 टप्प्यात 5 कोटी रुपये दिल्याचा दावा राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय मसूरकर यांनी केलाय. पोलादपूर तालुक्यातील श्री सदस्यांनी स्मशानभूमी आणि परिसर स्वच्छता ही अभिनव मोहीम राबवली. स्वच्छतेचा मंत्र जपणे काळाची गरज असून प्रत्येकाने आपल्या परीने स्वच्छता केल्यास परिसर स्वच्छ होईल अशी आशा मोहीम राबवल्यानंतर श्री सदस्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बहुजन वंचित आघाडीचे जनक प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. यावर अगोदर बटी कोण झाले हे त्यांनी सांगितले पाहिजे असा पलटवार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. लोकसभेसाठी भंडारा गोंदिया मतदारसंघातून भंडारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मेंढे यांना भाजपने रिंगणात उतरवले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे सदस्य आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे आणि नीलम राणे यांनी संकष्टी चतुर्थी निमित्त रेडी येथील द्विभुजा गणपती आणि श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेऊन माजी खासदार निलेश राणे यांच्या लोकसभेतील विजयासाठी साकडे घातले. धारूर येथील निवासी मतिमंद विद्यालयाचा विद्यार्थी कैलास शरद कंकाळ यांनी अबुधाबी येथे झालेल्या गोळाफेक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल आणि धावण्याच्या स्पर्धेत 6वा क्रमांक मिळवून बाजी मारली. कैलास कंकाळ हा गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी आहे. रसायनी येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सदस्यांनी महाड येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. झटपट संवादमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.